हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीशाज होममेड केक्स. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी केक. खूप छान डिझाईन आहे, एकदम वेगळी डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसतोय. आत्तापर्यंत मी भरपूर व्हिडिओ अपलोड केले. प्रत्येक वेळेस मी वेगवेगळी डिझाईन दाखवली आहे. आजही जरा वेगळी आहे, सिंपल आहे पण छान आहे. चला तर मग आपण सुरू करूया. यासाठी मी घेतलं आहे इथे व्हॅनिला स्पंज. त्याचे 3 लेयर कट करून घेतले आणि फर्स्ट लेयर मी आता प्लेन पाण्याने सोक करून घेते. त्यावर आपण क्रीम लावून घेऊया. क्रीम लावून झालं की हा आहे स्ट्रॉबेरी क्रश. तो व्यवस्थित स्प्रेड करून घेतला आहे. अशा प्रकारे सेकंड लेयर पण मी करून घेतला आहे. आणि थर्ड लेयर लावायच्या अगोदर मी साईडला पण क्रीम लावून घेते, जेणेकरून आपला केक स्टेबल राहील. अशा प्रकारे हा माझा केक क्रमकोट करून झालेला आहे. हल्ली मी पायपिंग बॅगने वरचं कवरिंग करून घेते, कारण ते अप्लाय करायला खूप सोपं जातं आणि व्यवस्थित लागली जाते क्रीम. खूप इझी पडतं. अशा प्रकारे आपला हा केक कवर छान झालेला आहे. आणि आता मी ह्या केक कोमने मी छान लाईन करून घेते. मी इथे पिंक कलरची डिझाईन करणार आहे, त्याला फॉल्ट लाईन डिझाईन म्हणतात. दोन्ही साईडला मी थोडी थोडी क्रीम लावून घेतली आणि ती व्यवस्थित मी स्प्रेड करून घेते. हे करायलाही सोपं आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसते. अशा प्रकारे हाफ साईड मी करून घेतली. वरती नाव पण लिहून घेतले आणि या पिंक क्रीमवरती पण मी केक कोमने लाईन करून घेते. इथे बॉर्डर करून घेते. बॉर्डरने केकला एक छान लुक येतो आणि जी खालच्या साईडला अनइवन क्रीम लागलेली असेल तर ती पण आपली झाकली जाते आणि केक छान दिसतो. डेकोरेशनसाठी असे गोल्डन कलरचे बॉल्स मिळतात, सिल्वर पण मिळतात, डिफरंट कलरमध्ये पण मिळतात. आपल्याला हवे तसे आपण आणू शकतो. मी गोल्डन घेतले, छान दिसतात गोल्डन कलरचे. अशा प्रकारे मी 4-5 लावून घेतलेत. त्याने एक छान लुक आला. ऑफकोर्स बर्थडे टॉपर लावला की अजून छान वाटते. आणि हा एक बटरफ्लाय, अतिशय सुरेख दिसतोय हा केक. आणि थोडेसे गोल्डन बॉल्स छोटे छोटे लावले की छान वाटतं केक. अतिशय सिंपल डिझाईन आहे पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते, खूप सुंदर दिसते. फ्रेंड्स, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.